नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी। तर आज आम्ही दोघी गप्पा पण मारू थोड्याशा 5 मिनिटं आणि आम्हाला कुठे जायचं आहे ते मम्मी सांगेल। तर बघा आता मी आराम केला होता, आता उठली। सकाळी जायचं होतं साईला भेटायला, पण त्याचं ते प्रवचन वगैरे असतं, त्यांना ते भेटू देत नाही आणि लेडीजला लांबच उभं राहावं लागतं। तर म्हटलं चला 2 दिवस झाले, आठवण येत होती। काल मी त्याला व्हिडिओ कॉल करून बघून घेतलं, त्याला मेसेज करून बोलली त्याच्याशी, आणि आज म्हटलं चला राहतच नव्हतं, चला आज आपण भेटूनच येऊ। आणि इतके लोक असतात, जवळजवळ 10-5 हजार लोक तिथं अनुष्ठानला असतात। लहान मुलांपासून जवळजवळ ते 4 ते 5 वर्षापासूनचे लोक असतात, ते म्हाताऱ्यापर्यंत ज्यांना ज्यांना करायचं असतं, जे सुरुवातीपासून करत असतात ते पूर्ण लोक येतात। त्यांना ज्यांच्या ज्या इच्छा असतात ते येतातच। किती वयस्कर असले तरी ते येतात, आणि किती लहान मुलं असले ना, त्यांना जर आवड असली, घरात सगळे काही माळकरी लोक जर असले, त्यांना जर ज्यांना स्वामींचं करायचं असलं तर ते पूर्ण अनुष्ठान करायला तिथेच येतात। तर म्हटलं चला आज आपण साईला भेटायला जाऊ, आणि संध्याकाळी कामावर जायचं, तर म्हटलं चला आधी आज आपण साईला भेटू। मला करमत नव्हतं, झोप झाली नाही, आली म्हटलं चल आपण साईला भेटून येऊ। त्याला काही चिक्की वगैरे न्यायची, राजगिऱ्याचे लाडू न्यायचे, ते बोर होतं ना सारखी खिचडी खाऊन भगर खाऊन, तेच देतात ना 7-8 दिवस, कारण उपवास असतं, मन धरलेलं असतं, त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही। तर त्यांनी सांगितलं मेसेजमध्ये की आई मला चिक्की आण, मला राजगिऱ्याचे लाडू आण, म्हटलं ओके मी आणली हा। तर आता आम्ही तिथं जातोय, निघतोय आता, तर चला मग। साईने मला म्हणजे मी त्याला मेसेज केला सकाळी जायचं, पण मला सकाळी दुकानामुळे जमत नाही, तर मम्मीचा पण आराम झाला, म्हटलं आपण संध्याकाळी निवांत जाऊ। आणि आमच्या इथे मी जिथे राहते ना, तिथे कारखाना आहे, तिथे सगळं उपवासाचं होतं, लाडू होतात, राजगिऱ्याची चिक्की होतं, शेंगदाण्याच्या चिक्की होतात, तर सगळं गरम गरम आणि ताजं मिळतं। तर शक्य झालं तर मी थोडंफार दाखवेन। तर अजून थोडंसं मम्मीलाही घरात 2-3 सामान घ्यायचं, म्हणजे निरमा वगैरे। आधी आम्ही पहिले साईची भेट घेणार आहोत, आणि मग किराणा हा थोडंसं मग आज जरा मम्मी दिसते फ्रेश, म्हटलं चल थोडंसं बाहेर थोडं सामान पण घेऊन येऊ। आता पाऊसच सारखं, त्याच्यामुळे जायला जमत नाही। तर पाऊसच चालू आहे, काही नाही, आता आम्ही निघतोय, चला मग पुढे दाखवते। तुम्हाला माहिती आहे मी इथे पुढेच राहते, आपलं इकडे घर आहे स्ट्रेट इकडनं। तर आज तुम्हाला मी दाखवते मी कुठून चिक्की किंवा लाडू, हे माझ्या घरापासून आहे बघा, एकदम 2-15 मिनिटाचा अंतर आहे, 1च मिनिटाचं अंतर आहे। तर इथे सगळे बायका वगैरे काम करत असतात, आणि हे जे आपण घेतलेले आहे मॅडम, आणि हे बघा हे घेतलेले आहे मी साईला लाडू चिक्की। तर आता मी निघते, मम्मी इकडे उभी। तर तपोन रोड आहे, आम्ही साईला भेटण्यासाठी चाललो आहे बाबांच्या मठामध्ये। तर खूप इतकी गर्दी, रस्त्याची कामं चालू असल्यामुळं आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे, तपोन रोडने आलेलो आहे। आणि इथं सगळं काही इथं कार्यक्रम होतात, आणि म्हणजे तो रस्ता आता खणल्यामुळं खूप पॅक झाला, आणि लोकांना माहीत झाली इकडनं गर्दी असते, तर लोक या साईडने सुद्धा आता जास्त वाहतूक हां कुंभमेळा, आणि कुंभमेळा तर राहणारच आहे, तेव्हा आता आपण दाखवू कुंभमेळ्याला किती गर्दी असते, कुठले कुठले साधू लोक येतात, एकदम गर्दी असते। हो बघा हे तपोनमध्ये तुम्हाला जास्त मंदिरच दिसेल, सगळे मंदिरच मंदिर तपोन। पहिले आपलं रेशन कार्ड इथं होती, ती यायची ते रॉकेल गेलं आहे। हो खूप आठवणी आहे, इथे हॉल पण आहे, तो फेमस म्हणजे चांगले प्रसिद्ध आहे ते। हां, आणि कमी याच्यात पण आहे ना ते तपोनातले। हो मठात पण लग्न होतं ना मम्मी। हो डुंगरसी ट्रस्ट। आणि इथं छोटासा असा मठ आहे, त्यात पण लग्न होतात गरीब लोकांचे, असे म्हणजे ट्रस्टवाल्यांना पैसे द्यावं लागतात। साईबाबा हां, याच्याच पाठीमागं बॅक साईडला हे आता खूप सुधारणा झाली, कारण हे कुंभमेळ्यामुळे ना। साक्षी गोपाल भगवान मंदिर, लक्ष्मीनारायण लॉन्स आहे बघा, हा प्रसिद्ध आहे। हो हा प्रसिद्ध, इथं लग्न वगैरे होता।
लक्ष्मीनारायण मंदिर. आणि जेव्हा मी कडे म्हणतात तू फोटोशूट वगैरे कुठं काढते तर मी इथे काढते तिथे काढते. हां तर निशा फोटोशूट करायला इकडेच येते तिथं. पण म्हणजे इथं खूप झाडे वगैरे आणि सृष्टी खूप छान आहे. त्याच्यामुळे इथं खूप छान दिसतंय. बघा या रस्त्याने किती गर्दी झाली होतं, किती गाड्या जातात. तयारी जी चालू आहे ना रस्त्याची कामं इथे हो. चंपोलमध्ये सगळं आपलं कुंभमेळ्याची तयारी तयारी चालू म्हणून एवढं सांगतो. हे कामं चालू आहेत. तर बघा आम्ही फायनली मंदिरमध्ये आलेलो आहे. सगळं बघा कलरचं आहे तिथं. जनानंद स्वामीचे बघा पार्किंग वगैरे इथे भेटायची. रूम पण आहे तिथं रूम पण घेतली तिथं. तिथं कोण राहतं? म्हणजे तुम्हाला सांगते मी हे ज्या रूम दिसत आहे तुम्हाला तर ह्या रूमचं कसं आहे तुम्हाला जर सेपरेट राहायचं असेल किंवा मिळून राहायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात. त्याचं काहीतरी लेडीज पण दिसतात तिथं. रेंट त्या कुक असतील म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकाला असतील. तर ह्या साईडला तसं पण आहे. ह्या साईडला पण मी त्या दिवशी दाखवलं होतं बघ मम्मी. या साईडला पण तसं झालेलं आहे. म्हणजे रूम तुम्ही मिळून मित्र वगैरे किंवा घरातले सगळे 7-8 जण असतात ते राहतात. तर आता सगळी सिस्टीम चेंज झाली. तर आता साई आहे तिकडे त्या साईडला. तर मी तुम्हाला दाखवते. साईला मी मेसेज करते तो येईल बाहेर. कारण की इथे लेडीज काय अलाउड नसते कारण की लांबच राहावं लागतं उभं. ते लहान मुलं पण दिसत असतील तर बघा किती रमले ते. हे बघा हे छोटे छोटे मुलं दिसत असतील तुम्हाला. ते मस्त खेळता आहे. बोलत नाही फक्त इशाऱ्याने बोलते. मौन आहे त्यांचं. तर किती खुश दिसत आहे बघा. मस्त आई वडील घरी आहे. ते असं काय त्यांची अनोळखी पण एकमेकांच्या इतके रमले बघा. हे बघा छोटे छोटे मुलं. मी साईला मेसेज केलेला आहे. तर कोणी जप करते झाडाखाली, कोणी बसलेलं आहे बघा. इथे लहान मुलं आहे. तर आता तिथे तर अलाउड नाही जाणं. तर बघू आता. हे असे ध्यान करत असतात. ते बरं आहे त्यांना. कसे ध्यान करतात. हो ना मोबाईल आहे म्हणून थोडीशी करमणूक होते आहे ना मम्मी. मागच्याच तो मोबाईल नव्हता साईकडे नव्हता. खूप त्रास झाला. आला माझा लेकरू हाय साई माझा. नाही व्हिडिओ काढते. त्याला बघून कशी भावूक झाली. आज किती दिवसांनी भेटला. हळू मम्मी हळू. जवळ नको येऊ असं. ते पण लांब काय नाही बेटा. ये थोडंसं. ओके. मला तर खूप आठवण येते. पण मी आता कामावून येते आणि थकून जाते. पण परत घरात आल्या सकाळी मला आठवण येते आणि साई करते मी. परत मी म्हणते का साईनी. मग मी येतानाच मार्केटमधनं काय करते उशिरा येते. कारण साई असला का लवकर येते. त्याला उठावं लागतं. मग तो मला चहा वगैरे पाणी वगैरे करून देतो. आता तो नाही तर मी निवांत येते आणि घरी आले का आठवण येते. आणि संध्याकाळी पण झोपेतून उठले का तो मला चहा देतो. माझ्यासाठी जे लागलं त्या आणून देतो. ठोस खारी. आता मला त्याची आठवण येते. फक्त का नावीला जे 3 दिवस तर झाले. अजून 5 दिवस बाकी आहे. 5 दिवस निघून जातील. तो पण एकदम ध्यान करतो. तो पण बघा ना त्याला दाखवलेले मी तुम्हाला माळ जप करतो. त्यांचं चालू असेल माळ जप. तर साईला काढ मम्मी. साईला काय काय आणलेले खायला साईला दाखव. तर साईला तुम्ही बघितलं साईला मला त्यांनी मेसेज केला होता. थोडंसं त्याला फराळाचं आणलेलं आहे. लाडू चिक्की मस्त एक डब्यामध्ये फेवरेट. हा साई 2 चिक्की आहे 1 लाडू आहे. म्हणजे तुला आपल्या इथं गरम गरम. मम्मी हे दे ना. नको उघडं देऊ. याच्यात देतो. मग तर साईशी खूप गप्पा मारल्या. मनातलंही काय असेल त्याच्या बोलतोय आम्ही. जसं त्याच्या एकदम मौन आहे म्हणून जास्त बोलता पण येत नाही. आणि इथे काही अलाउड नाही काही गोष्टी. तर साईला जे आहे ते आता फराळाचं आम्ही देतोय. जास्त वेळ थांबला का त्यालाही मन थोडंसं भावूक होऊन जाईल. कारण की त्याला मम्मीला बघितलं आणि मला बघितलं थोडंसं हे होतं त्याला आता. आणि इथे ना काही अलाउड नाही जास्त. मम्मी रुमाल खाली पडलाय. तर साई माझा आता येईल 5-6 दिवसांनी. आणि तो आता ते गपचूप घेऊन जाईल. कारण की ना थोडंसं अलाउड नाही आहे तिथे. आणि तिथे देतात सर्व. पण त्याला खावंसं वाटलं. त्याचा उपवास आहे. चाललं साई.
बाय बेटा, काळजी घे हा, मेसेज कर. आणतोय बोलला का? काय नाही लागत नाही. नाही अजून नाही लागणार, थांब ना. तर तुम्हाला मी इथला परिसर दाखवते. तर हे बघा ह्या साईडला बरेचसे लोक म्हणजे जे पालक आहे, मुलांना भेटण्याची इच्छा आहे, तर बघा कसे भेटायला येतात. मम्मी हे बघ, ये ना इकडे. हे बघा या साईडला. आणि संध्याकाळी जरा शांत वाटतं, कारण की बघा आवाज नाही, काही नाही, एकदम स्थिर आहे, काही बोलणं नाही वगैरे, एकदम नाही का. तर हे बघा ए बाबा मम्मीच्या ओळखीचे. सुधारलं कधी मला माहित नाही. फक्त तुझ्या हा का माझा नातू आहे. तिकडे गेला तो. येईल हिमांशू. तर हा साईचा मित्र आहे हिमांशू, तो पण आलेला इथे. तो आहे म्हणून मलाही धीर आला. तर हे बघा इकडे तुम्हाला मी दाखवलं होतं. हे बघा हे पूर्ण मोठा आश्रम आहे. इथून तिथून तर सगळे जप करता, एकदम शांत वातावरण आहे. तर इथे पण रूम आहे बघा. इथे फॅमिलीसाठी रूम आहे, कारण की मी पण ना बघितलं, कारण की फॅमिली पण आहे जे इथले आहे, म्हणजे सगळी सेवा करतात, तर त्यांना ह्या रूम असतील. तर बघा इथे चंद्रभागा नाव म्हणून दिसतंय, म्हणजे फॅमिली वगैरे आहे. तर बघा तर इथे रूम आहे, फॅमिली राहतात. पुढे कोणी जप करतं, कोणी पूर्ण एकदम शांत, सगळे खूप छान वाटतं इथे आल्यावर. इथे बघा जानन स्वामींचा किती छान मूर्ती आहे. तिथे बघा ते कुत्रं पण तिथे बसले, किती छान शांत झोपलं ते. तेव्हा हा प्रदोष हॉल. इथून पण एंट्री आहे. मागच्याच आम्ही इकडनं सगळे गेलो होतो, पण हा रस्ता आता बंद केला आहे, तो गेट. हे बघा तुम्ही. इथे लग्न पण त्या साईडला. मग मी वैशू जायचं, इथेच लग्न झालं होतं कुंड या इथे खाली. इथे जानन स्वामींचे तुम्हाला फोटो दिसत असतील. इथे मोनगिरी बाबा. हा ही जी गाडी दिसते तुम्हाला, तर इथे लिहिलेलं आहे संत श्री राष्ट्रसंत सद्गुरू जानन स्वामी मोनगिरी महाराज यांनी धर्मकार्यासाठी वापरलेली धर्मरथ. ओके रथ. आणि इथे ही बघा ही गाडी पण दिसत असेल तुम्हाला. हे बघा ही बुलेट आहे, आय थिंक. हां बुलेटच आहे ते. बघा ते पूर्ण पॅक केलेली आहे. पटकन बरोबर. हे बघा धर्मरथ. तर याच्यावर सगळी माहिती पण आहे. हे बघा मी एक जस्ट शक्य झालं तर फोटो शेअर करेल मी. पूर्ण दिलेलं आहे. तो हात जोडतोय. तर इकडे खूप लोक राहतो इथे, खूप सेवा करतात इथे. इथे मग मोनगिरी बाबा बसतात, म्हणजे संध्याकाळी. मम्मी चप्पल काढू ये. इथे पादुके ठेवलेले आहे. तर संध्याकाळी रोज इथे मोनगिरी बाबा बसतात, सगळ्यांना आशीर्वाद देतात. तर इथे सगळे तुम्हाला फोटो दिसत असतील, खूप देवाचे फोटो आहे. तर इथे जे बघा जानन स्वामींचे बघा एकूण एक फोटो आहे ना, त्यांना दर्शनासाठी ते त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे. हे बघा इथे कुठे कुठे बघा स्नान करता येते. बोलणं लावून नाही.
गजानन स्वामींची मूर्ती आहे. तिथे वरती पण आपण दर्शन जाऊ शकतो. हे सगळे बाबांचे फोटो आहे. विठ्ठलाचे मोठा फोटो आहे, पांडुरंग. मम्मी तिकडे उभे. पहिले खूप छोटंसं असं ना आश्रम होतं. तर आज बघाल तुम्ही, आम्हाला आठवते 20 वर्षापूर्वी फक्त एक छोटंसं मंदिर होतं. म्हणजे एवढं झालं इथे, म्हणजे सांगू शकत नाही. इतकं सुविधा झाल्या, खूप चेंज झालं सगळं नाही का. ट्रस्ट कोणाला देणगी द्यायची असेल तर तिथे देतात. प्रवचन होतंय. हे तिथले म्हणून तिकडे दाखव. गणपती बाप्पाचा मूर्ती आहे. इथे काय काय झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या मूर्तीची स्थापना किंवा मग त्यांचा अभिषेक, ते सगळं दाखवलं आहे. तर आता तुम्हाला मी महादेवाचं मंदिर दाखवते. खास इकडनंच एंट्री आहे. तर बघा, इथून एंट्री करतो आपण. हे मम्मीचं हे बघा, इथून एंट्री आहे. इथे नंदी आहे, मोठा नंदी आहे. मम्मी बघा दर्शन घेते. भोले बाबाचं मंदिर आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. छान व्यवस्थित दर्शन झालं. भोले बाबांचं श्रावणामध्ये तेही दर्शन होऊन गेलं. तर मी आता निघालेली आहे. इकडे मम्मी आहे. मम्मा, कसं वाटलं तुला? एकदम छान. आम्ही मागच्या वर्षी पण बसलेलो होतो ना साई, 2 वर्षापूर्वी. 2 वर्ष अक्षरतीच्या पण आलेलं. तर छान दर्शन पण झालं. त्यानिमित्ताने भोले बाबांचंही दर्शन झालं. म्हणजे श्रावणामध्ये असं तर काही येणं जाणं होत नाही, धावपळ असते. सगळं इकडे बघा, एकत्र इथे हॉलमध्ये दिसत असेल. आता संध्याकाळपर्यंत हरिपाठ वगैरे किंवा काही होईल. काय नाही, आता मम्मीला थोडंसं सामान घ्यायचं आहे. म्हणजे 1-2 वस्तू घ्यायचं आहे, शेंगदाणे, निरमा पावडर वगैरे. तर मग असं काही मम्मीचं येणं होत नाही. म्हटलं तर तुला घेऊन जाते. मम्मीचा हात दुखल्यामुळे जास्त मम्मी गाडी चालवत नाही, फक्त मार्केटपासून घर बस एवढंच करते. बघा, जे मम्मी साहित्य घेत असते कधी छोटं मोठं, तर ते इकडनं घेत असते. तर आता मम्मीने शेंगदाणे घेतलेले आहे 1 किलो. हे बघा 170 रुपये. तर मम्मीला ना मोठं सामान घ्यायचं आहे, म्हणजे निरमा वगैरे. आपलं दुकान नाही मोठे एकदम. मम्मी डायरेक्ट 5 किलोची हे घेते. म्हणजे शक्यतो आम्ही DMartला जातो. आता छोटं मोठं ओके. तर हे बघा, इकडे बघा तुम्ही, हे सगळं सराफ बाजार आहे. मी मागे पण दाखवलं होतं. इकडनं पुन्हा सराफ बाजार आहे. सगळे फुलं घेऊन बसत असतात. हे बघा, वाटे लावतात. आणि मी दाखवणारच आहे तुम्हाला मेन रोडला. इकडे आता राख्या पण छान छान आल्या बघा. ह्या साईडला दिसत असेल तुम्हाला, राखी आलेल्या आहेत. चला आता आम्ही सामान घेतो.